Hello students, good morning everyone. We are here to learn a very important topic regarding English grammar, and that is nothing but how to use punctuation marks in our own sentences, own writing, as well as in your paper. परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो हा नेहमी प्रश्न असतो. 9वीला असतो, 10वीला असतो, 11-12 लेवलला असतो आणि स्पर्धा परीक्षेला सुद्धा प्रश्न असतो. आणि तो प्रश्न काय असतो की विरामचिन्हांचा काय करा, वापर करा. विरामचिन्हांचा वापर करा. विरामचिन्हांचा वापर करणे हा प्रश्न परीक्षे दृष्टीने खूप महत्वाचा आहे. पंक्च्युएशन मार्कचा अर्थ आहे विरामचिन्हे. परीक्षेमध्ये असणारे विरामचिन्हे कोणकोणते असतात, एक्झाम मध्ये असणारे विरामचिन्हे काय असतात, ते नेहमी आपण परीक्षेला विचारले गेलेले असतात. आता पहा विद्यार्थ्यांनो, नेहमी आपण परीक्षेला प्रश्न असतो, एक तुम्हाला सेंटेन्स असं दिलेलं असतं आणि त्या सेंटेन्स मध्ये त्याचा वापर करायचा असतो. फॉर एक्झाम्पल बघा, विरामचिन्हाचा वापर करायच्या अगोदर मी तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे एक्झाम्पल येतात ते आपण इथे चर्चा करू. समजा असं एक वाक्य आहे बघा, असं एक्झाम्पल आहे बघा, मीना सेड आय एम क्लेवर. आणि असं एक वाक्य आहे, असं एक वाक्य आहे, असं म्हणू आपण, रघु and I are good friends. फुल स्टॉप सुद्धा येत नाही. आता ह्या वाक्यामध्ये विरामचिन्हाचा वापर करा, परीक्षेला प्रश्न विचारतात. पहिलं वाक्य काय बघा, मीना सेड आय एम क्लेवर. आता या वाक्यामध्ये आपल्याला विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. अशा वाक्यामध्ये विरामचिन्हांचा वापर काय काय करावा लागेल आपल्याला बघा. शक्यतो तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे वाक्य देतात बऱ्याच वेळा, कारण त्या ठिकाणी कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा हे प्रश्न द्यावा लागतो. आता मला सांगा की कॅपिटल लेटर काय असतं, नेहमी प्रॉपर नाव असेल तर मीना हे कोणाच नाव आहे का मुलीच नाव आहे, मग ते एम काय असलं पाहिजे, कॅपिटल यायला पाहिजे. मग या ठिकाणी एम कॅपिटल मीना. नंतर काय येतं, सेड आलं, मीना सेड, कॉमा द्या. आता कुठला आहे तर आय एम क्लेवर कोण म्हणते, मीना म्हणते. मग हे अशा वेळेस काय करायचं, इथं कॉमा द्यायचा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय लिहायचं, आय एम क्लेवर. या ठिकाणी काय लिहिलं आपण इथे, आय एम क्लेवर. परत डबल फुल स्टॉप द्यायचा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा. किंवा रघु आहे तर रघु अँड आय आर गुड फ्रेंड्स. रघु अँड आय आर गुड फ्रेंड्स. या ठिकाणी मला सांगा पहिले कोण आहे, रघु आहे. मग रघुचं पहिलं आर काय करावं लागेल, कॅपिटल करावं लागेल रघुचं. आणि आय हा नेहमी कॅपिटलच असतो, आय हा ऍक्शन नेहमी कॅपिटल असतो. जसं रघु अँड आय, एवढा बदल झाला. आर गुड फ्रेंड्स, बाकीचं काहीच बदल येणार नाही, बाकी सेंटेन्स हायच आहे, फक्त इथं फुल स्टॉप येईल. म्हणजे आपण बदल काय काय केला इथं पहिल्या वाक्यामध्ये, मीना मधला एम कॅपिटल केला, नंतर सेड नंतर इथं कॉमा दिला, इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा केला, आय एम केलं, इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा फुल स्टॉप दिला. जवळजवळ इथं आपण 3-4 ठिकाणी बदल केले. इथं सुद्धा बघा, रघु मधला पहिला आर कॅपिटल काढा, आय कॅपिटल काढा आणि इथं फुल स्टॉप द्या. कळालं तुम्हाला नेम. आता विरामचिन्ह कोणकोणते असतात हे आपण बघू. आपण विरामचिन्ह नेमके कोणकोणते असतात किंवा विरामचिन्ह म्हणजे नेमकं कुठलं कुठल्या परीक्षेला आपल्याला अपेक्षित आहे, आपल्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून नेमकं काय काय असतं ते आपण या ठिकाणी पाहूया. आता आपण या ठिकाणी पहिले विरामचिन्ह पाहूया. ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त डोकं चालवायला लागत नाही. ते काय आहे हो, कोण मला सांगेल. पहिलं विरामचिन्ह आहे तुमचं, ते आहे पहा फुल स्टॉप. फुल स्टॉप, फुल स्टॉप आपण कसं दाखवतो, असं दाखवतो फुल स्टॉप. फुल स्टॉप काय येतं, वाक्याच्या शेवटी लिहायचं फुल स्टॉप. म्हणजे कंप्लीट वाक्य झाल्यानंतर, म्हणजे फुल स्टॉप इज युज्ड आफ्टर एनी कंप्लीट सेंटेन्स और आफ्टर एनी कंप्लीट डिग्री. तुमचं डिग्री असतात वगैरे किंवा शॉर्ट फॉर्म असतात, त्यानंतर सुद्धा फुल स्टॉपचा वापर केला जातो. समजा असं एखादं वाक्य आहे बा फुल स्टॉपचं, आणि तुम्ही तर सांगू शकता, फॉर एक्झाम्पल
असं एखादं सेंटेन्स बघा, लाला साहेब इज माय फ्रेंड. लाला साहेब इज माय फ्रेंड असं वाक्य सेंटेन्स आहे का, असं दिलेलं वाक्य आहे, लाला साहेब इज माय फ्रेंड. आता या ठिकाणी फुल स्टॉप कुठं द्यावा लागेल, वाक्याच्या शेवटी. छान, मग या ठिकाणी आपल्याला फुल स्टॉप द्यावा लागेल, लाला साहेब इज माय फ्रेंड. किंवा एखादं तुमचं शॉर्ट फॉर्म असेल, समजा मी तुम्हाला म्हटलं आय हॅव पास्ड और आय पास अ सेट नेट एक्झाम, आय हॅव पास सेट नेट एक्झाम. मग या ठिकाणी सेट नेट असेल किंवा सेट असेल, सेट, अशा वेळेस काय करतो आपण इथं फुल स्टॉप देतो. किंवा एखादी डिग्री असेल, एम ए असेल, बी असेल, एम ए असं देतो आपण, एम ए. आणि लक्षात तुम्हाला फुल स्टॉपचा वापर कुठं करायचा, वाक्याचं पूर्ण झाल्यानंतर एकदा लिहायचा. आणि असं जर शॉर्ट फॉर्म आले असतील, असं ना शॉर्ट फॉर्म, युके, युएसए, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युके, युनायटेड किंगडम, त्यापुढे आपण फुल स्टॉप देतो. तर हा झाला फुल स्टॉप झाला. कळालं सगळ्यांना? तुम्हाला काय लिहून द्यायची आवश्यकता नाही ना. नेक्स्ट बघा, आता जसं फुल स्टॉप बघितला तसा हा शब्द तुम्हाला माहित असेल बघा, काय आहे हो, क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कचा वापर कुठे केला जातो बघा, क्वेश्चन मार्क असा असतो. क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क कधी देतो आपण, क्वेश्चन मध्ये. जर एखादा प्रश्न आला असेल, अगदी बरोबर आहे, जर एखादा प्रश्न आला असेल तर तिथं आपण काय देतो, क्वेश्चन मार्क देतो. मग समजा एखादा क्वेश्चन मार्क असेल, मी तुम्हाला असा प्रश्न झाला, फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग नाऊ, व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही आता काय करत आहात. आता व्हॉट आर यू डुईंग हा काय, हे प्रश्न आहे तुम्हाला विचारलेला, मग प्रश्न आहे म्हणून त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क द्यायचा. किंवा हु इज दिस, ते कोण आहे किंवा हा कोण आहे. और व्हाय डिड यू कम लेट, व्हाय डिड यू कम लेट, व्हाय डिड यू कम लेट, आलाय तर क्वेश्चन मार्क. कळालं का तुम्हाला? फुल स्टॉपचा वापर काय करायचा शेवटी, क्वेश्चन मार्क कशासाठी वापरायचा, प्रश्न विचारला असला तर. आता तिसरा एक महत्वाचा बदल आहे, कोण मला सांगेल काय आहे, काय आहे त्याचा उच्चार कसा करायचा, एक्सक्लेमेटरी, एक्सक्लेमेटरी मार्क. या एक्सक्लेमेटरी मार्कचा अर्थ काय होत असतो, उद्गाराचे चिन्ह, उद्गाराचे चिन्ह. जर एखादा उद्गार काढला आपण एक्सक्लेमेटरी मध्ये तर आपण त्या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्कचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की हाऊ ब्युटिफुल गर्ल शी इज, त्या ठिकाणी काय करू शकतो आपण, एक्सक्लेमेटरी मार्क करू शकतो आपण, एक्सक्लेमेटरी मार्क. हाऊ ब्युटिफुल गर्ल, हाऊ ब्युटिफुल गर्ल. आता या ठिकाणी हाऊ ब्युटिफुल फक्त म्हणू शकतो, हाऊ ब्युटिफुल शी इज, कारण गर्ल म्हणलं का वाटणं सुरुवात होईल. हाऊ ब्युटिफुल शी इज, एक्सक्लेमेटरी मार्क, हाऊ ब्युटिफुल शी इज. या ठिकाणी काय वापरलं आपण इथं, एक्सक्लेमेटरी वापर केला. एक्सक्लेमेटरी मार्क वापर आणखी कशात करतो आपण, इंटरजेक्शन साठी करतो. इंटरजेक्शन जर आपण केवळ प्रयोग गावी असं म्हणतो, इंटरजेक्शन मध्ये सुद्धा करतो. कसा करतो आपण, हुर्रे किंवा हुर्रा, ह्याचा उच्चार कसा करतो आपण बघा, हुर्रे, उद्गाराच्या बाहेर करतो, हुर्रे वी हॅव वोन द मॅच, हुर्रे वी हॅव वोन द मॅच. जेव्हा तुम्ही एखादं स्पोर्ट्स खेळत असता किंवा एखादा सामना असतो आणि तुम्ही मॅच जिंकल्यानंतर तुम्ही म्हणत असता हुर्रे, हुर्रे, हुर्रा, वी हॅव वोन द मॅच, एक्सक्लेमेटरी मार्क आला. अलास शी इज डेड, अलास शी इज डेड, हे तो एक्सक्लेमेटरी मार्क होतो. हे व्हॉट आर यू डुईंग, त्या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क झाला. तुम्हाला कळालं का सगळ्यांना? आता पुढचं आहे, हे तुम्हाला चिन्ह कळले असते बाबा, फुल स्टॉप आहे, क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आहे. आता पुढचं विराम चिन्ह आहे ते सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी माहित असेल, कारण तुम्ही याला याचा वापर केला असेल. कोण मला सांगू शकेल? काय म्हणतो आपण त्याला, कोलन. कोलन कधी घेतो, कोलन, कोलन असतं ना. मग एखादी लिस्ट सांगायची असेल, लिस्ट, बुकची लिस्ट असेल किंवा एखाद्या काय गोष्टीची लिस्ट असेल किंवा खालील एखादा भाग सांगायचा असेल तर त्या ठिकाणी कोलनचा वापर करतो आपण. कोलन, आपण कोलनच्या ऐवजी बऱ्याच वेळा आपण काय करतो असं, आपण डॅश घेतो बघा, डॅश आपण डॅश नसते, काय करायचं आपल्या त्या ठिकाणी, किंवा एखादं ट्रॅफिकचं नाव असेल तर पुढं
कोलन द्यायचं असतं, त्याचा अर्थ की खाली तिथून खाली भाग चालू होते. त्याचा अर्थ काय होतो की खालील पार्ट त्या ठिकाणी चालू होते. उदाहरणार्थ बा की समजा आय वॉन्ट the following books. I want the following books. मला खालील पुस्तकांची आवश्यकता आहे किंवा मला खालील पुस्तकं हवे आहेत. आय वॉन्ट दी फॉलोइंग बुक्स. मग फॉलोइंग बुक्स कुठले कुठले आहेत? मग या ठिकाणी मग फॉलोइंग बुक्स काय असतील बघा, त्यांचे नाव लिहायचे. उदाहरणार्थ श्यामची आई. फॉलोइंग बुक्स म्हणजे काय आहेत? श्यामची आई आहे, और इंग्लिश ग्रामर, सो अँड सो. आलं लक्षात? मग या ठिकाणी मला खालील पुस्तकांची गरज आहे किंवा खालील पुस्तकं हवे आहेत. कुठले कुठले आहेत? त्या ठिकाणी मी पुस्तकाची लिस्ट दिली. त्या ठिकाणी लिस्ट देण्यासाठी किंवा खालील भाग हे करण्यासाठी किंवा एखादा पॉईंट असेल, पॉईंट असतो ना कधी कधी, समजा एखादा पॉईंट आपल्याला बघायचा आहे आजचा, किंवा एखादा तुम्ही एखादा टॉपिक बघताय, एखाद्या नॉवेल शिकताय, मग सम कॅरेक्टर्स पुढे कोण देतो का, तुम्हाला एखाद्या भागाचा उल्लेख करायचा, कन्क्लुजन असेल पुढे कोण देतो. आलं लक्षात? मेन थीम असेल, कन्क्लुजन देतो. त्यानंतर सेमिकोलन. सेमिकोलन चिन्ह कसं दाखवतो आपण? असं दाखवतो बा, सेमिकोलन. सेमिकोलन कसं दाखवायचं? असं दाखवायचं. अर्धविराम चिन्ह म्हणतो ना आपण त्याला. कोलनचा अर्थ काय असतो? कोलन देतो आपण म्हणजे त्याला हे देतो, तिथून पुढे आपण एखादा शब्द देत असतो. हा, एखाद्या यादी तयार करण्यासाठी आपण कोलनचा वापर करतो. आलं लक्षात येतं ना? आता सेमिकोलनचा अर्थ काय असतो? काही ठिकाणी एखादा भाग दिला असेल, 2 वाक्य असतील, आणि जर दुसरं वाक्य जर सेपरेटेड असेल आणि पहिल्या वाक्याशी थोडंसं संबंधित असेल तर त्या ठिकाणी आपण कोलन देतो. जसं की बघा, असं मी एखादा सेंटेन्स दिलं की मनोज अँड हिज ब्रदर आर हार्ड वर्कर्स. They want to be rich. मनोज अँड हिज ब्रदर आर हार्ड वर्कर्स. मनोज आणि त्याचा भाऊ दोघ जण कष्टाळू आहेत. त्यांना काय वाटतंय ते त्या ठिकाणी सेमिकोलन आलं. म्हणजे जर पुढच्या वाक्यामध्ये जर कर्ता आणि क्रियापद आला असेल तर त्या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा सेमिकोलनचा वापर करतो, तर त्या वाक्याला रिलेटेड पुढचं वाक्य आलेलं असेल तर. आता ह्याचा वापर सगळ्यांना माहित असतो बघा. कॉमा कसा दाखवतो आपण? असं दाखवतो ना कॉमा. कसा दाखवतो कॉमा? असं दाखवतो. हा कॉमा आपण कधी देत असतो? प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वैयक्तिक प्रत्येक गोष्टीचा उल्लेख करत असेल, सेपरेट का एखादी लिस्ट असेल आणि लिस्ट मध्ये कॉमातून प्रत्येक गोष्ट सांगत असेल तर त्या ठिकाणी ह्याचा वापर करायचा, कॉमाचा वापर करायचा. म्हणजे ज्यावेळेस आपण बोलताना थांबतो, हे फुल स्टॉप कधी करायचं? जेव्हा पूर्ण थांबतो तेव्हा फुल स्टॉप द्यायचा, आणि ज्यावेळेस आपण थोडंसं थांबतो तेव्हा सेमिकोलन द्यायचं. आणि कॉमा कधी द्यायचा? ज्यावेळेस आपण पूर्णपणे थांबतो, म्हणजे थांबून पुढची गोष्ट थोडासा पॉज घेतो. पॉज बोलताना आपण कधी कधी बोलताना थोडा पॉज घेतो, त्याला कॉमा म्हणतो आपण. जसं समजा मी असं म्हटलं बघा, समजा मी असं उदाहरण दिलं बघा की आय हॅव ए काऊ, ए डॉग अँड अ कॅट. आता या ठिकाणी कॉमाचा वापर कुठे कुठे केला आपण? आमच्याकडे काय काय आहे? आय हॅव अ काऊ, अ डॉग अँड अ कॅट. तर अँडच्या अगोदर आपल्याला काय कॉमा द्यायची काय गरज असत नाही. किंवा आणखीन एखादा उल्लेख केला मी, आय हॅव अ काऊ, ए डॉग, अ कॅट अँड अ, आपण एखाद्या वापर केला अ बोर्ड. आता पहा या वाक्यामध्ये आय हॅव अ काऊ, आमच्याजवळ एक गाय आहे,
अ डॉग एक कुत्रा आहे, अ कॅट एक मांजर आहे, अँड अ बुल एक बैल आहे. मग या ठिकाणी कॉमाचा उल्लेख कुठे केला? अ काऊ, ए डॉग. आता अँड कधी लिहायचं? आपण शेवटी लिहायचं. आणि आमच्या जवळ एक गाय आहे, एक कुत्रा आहे, एक मांजर आहे आणि एक बैल आहे. कळलं सगळ्यांना? समजते? म्हणजे हे सेमिकॉलम, आय नो दॅट यू हॅव बीन व्हेरी मच अक्वांटेड विथ दिस. तुमचा यू आर व्हेरी मच फॅमिलियर विथ देम. तुम्हाला यांचा परिचय असावा कदाचित, फुल स्टॉप वगैरे ह्याचा तुम्ही वापर केला असेल. फक्त वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो. आपल्याला बऱ्यापैकी हे सगळं चिन्ह माहीत असतात, पण नेमका कधी वापर करायचा हे आपल्याला लक्षात येण्यासाठी मी तुमच्या समोर हा भाग घेते. आता कोण मला सांगेल हायपन? हायपन चिन्ह आपण कसं दाखवतो? हायपन कसं दाखवतो म्हणून? छोटं असतं बघ हायपन. हायपनचा वापर कशासाठी करतो? जर कंपाऊंड वर्ड आला असेल तर हायपन दाखवतो. कंपाऊंड वर्ड आला ना, कंपाऊंड वर्ड म्हणजे दोन एकत्र शब्द बघा, मोठे शब्द असतात बघा, ते शब्द दाखवण्यासाठी आपण हायपनचा वापर करतो बऱ्याच वेळा. समजा टेबल क्लॉथ हा शब्द आहे, टेबल क्लॉथ, या ठिकाणी बघा हायपनचा वापर केला. किंवा हॉट वॉटर बॉटल, हॉट वॉटर बॉटल, हॉट वॉटर बॉटल. कळतं काय तुम्हाला? हॉट वॉटर बॉटल हा शब्द एकत्रित केला आपण, हॉट वॉटर बॉटल. और मदर इन लॉ, मदर इन लॉ, मदर नंतर हायपन दिला, नंतर इन, नंतर हा डॅश नाही, हायपन आहे. डॅश वेगळा असतो. डॅश खाली गोष्ट सांगण्यासाठी किंवा एखादा शब्द देण्यासाठी आपण डॅशचा वापर करतो. हायपन म्हणजे असं दाखवायचं. मदर इन लॉ म्हणजे सगळ्यांची आवडती व्यक्ती, सगळ्यांच्या जीवातली व्यक्ती. का मराठीचा अर्थ? मदर इन लॉचा अर्थ सासूबाई, सासूबाई, मदर इन लॉ. हॉट वॉटर बॉटल, तर या ठिकाणी हे शब्द तर आपण हायपनचा वापर करतो. पुढचा शब्द आहे तुम्हाला माहित आहे डॅश. डॅश आपण कधी देत असतो? कोण सांगायला आपण डॅशचा वापर कधी करतो? डॅशचा वापर दोन ठिकाणी करतो आपण. कधी कधी लिस्ट दाखवण्यासाठी सुद्धा डॅशचा वापर करतो, किंवा कधी कधी एखादं राहिलेला भाग किंवा दोन्ही मधला जो डॅश आहे आपण म्हणतो, किंवा एखादा भाग आपल्याला ड्रॉप करायचा आहे तर आपण डॅशचा वापर करतो. जसं टिंब देतो आपण, त्या ठिकाणी डॅशचा सुद्धा वापर करतो. जसं उदाहरणार्थ बघा, असा एखादा एक्झाम्पल बघा, थॉमस हार्डी. थॉमस हार्डी, थॉमस हार्डी अ ग्रेट रायटर, असं पण आपण डॅश देत असतो. थॉमस हार्डी अ ग्रेट रायटर. किंवा असा एखादा शब्द दिल्यानंतर त्याचा वापर करताना आपण त्या ठिकाणी डॅशचा वापर करतो. जसं कोलन, कधी कधी ठिकाणी कोलन सारखा सुद्धा याचा वापर केला जातो. लिस्ट देताना सुद्धा आपण डॅशचा वापर करतो, कधी कधी करतो त्याचा. किती सोपं आहे बघा. आता हे मला कोण सांगेल? असं दाखवलं जातं. तर काय म्हणायचं आपण? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कधी असतो? एखादं काम असेल, एखादं पुस्तकाचं नाव असेल किंवा एखादी प्रोवर्ब असेल तर ते सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दाखवतात. एखाद्या पुस्तकाचं नाव असेल, एखादी प्रोवर्ब असेल. आता फॉर एक्झाम्पल बघा, असे आर.के. नारायण्स, आर.के. नारायण्स डिब्यूट नावेल, आर.के. नारायण्स डिब्यूट नावेल स्वामी अँड फ्रेंड्स, स्वामी अँड फ्रेंड्स. दिसते का सगळ्यांना? आर.के. नारायण्स डिब्यूट नावेल स्वामी अँड फ्रेंड्स, स्वामी अँड फ्रेंड्स इज फेमस. बघा, आता इथे मला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मी कुठे देणार? आर.के. नारायण, डिब्यूटचा अर्थ पहिली. आर.के. नारायणची पहिली कादंबरी कोणती आहे? कादंबरीचं नाव मी कुठे लिहिले?
नॉवेलचा अर्थ कादंबरी, नॉवेल तर कॉमा दिलाय. आणि नाव काय लिहिले मी, तर स्वामी अँड फ्रेंड्स, त्या ठिकाणी सिंगल इनवर्टेड कॉमा दिला. किंवा एखादी प्रवर्ब असेल तर प्रवर्ब सुद्धा बऱ्याच वेळा सिंगल इनवर्टेड कॉमा मध्ये देतात. फॉर एक्झाम्पल, रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस, रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस, अशा एखादी प्रवर्ब आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण सिंगल इनवर्टेड कॉमाचा वापर करतो. रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस म्हणजे गरगळ जाणाऱ्या दगडाला शेवाळ चिकटत नाही, म्हणजेच चंचल माणसाला संपत्ती प्राप्त होत नाही, असं म्हणतो का आपण. त्यासाठी शूरत्व असं लागतं, जसं फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, शोराला सहाय्य ग्रहांचे असं म्हणतो आपण. तसं शोराच्या घरी लक्ष्मी पाणी भरते, याचा अर्थ त्याला सर्व प्रकारचे साहस मिळतं. आलं लक्षात मला. सिंगल इनवर्टेड कॉमा मध्ये. आणि डबल इनवर्टेड कॉमा कधी असतो, डबल इनवर्टेड कॉमा हे जो आपण डायट इंडिया स्पीच मध्ये करतो बरेच वेळा, डबल इनवर्टेड कॉमा तो आपण कसा देतो, तो डबल इनवर्टेड कॉमास असं देतो आपण. आलं लक्षात, असं देतो. एखाद्याचं वाक्य कोटेशन असेल, एखाद्याचा प्रत्यक्ष एखादा व्यक्ती बोलला, डायरेक्ट स्पीच असेल, तर ते आपण डबल इनवर्टेड कॉमा मध्ये देतो. किंवा एखाद्या माणसाचं कोटेशन आपण घेतलं असेल तरी ते काय करायचं, डबल इनवर्टेड कॉमा मध्ये घ्यायचं. समजा आता हा मुलगा काहीतरी हळूच काहीतरी पुटपटत होता. समजा मी म्हटलं आपण, द बॉय सेड आय एम ओके, असं काय म्हणतो. मग हे आपण कसं दाखवतो, द बॉय सेड आय एम ओके, डबल इनवर्टेड कॉमा मध्ये दाखवायचं. किंवा एखादं वाक्य आलं असेल तर ते सुद्धा आपण डबल इनवर्टेड कॉमा मध्ये दाखवतो. हे सर्वसाधारणपणे पंक्च्युएशन मार्क्सचा अभ्यास आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग कुठला आहे हो, आता पंक्च्युएशन मार्क्स तुम्हाला माहित आहे बरेच आहेत वगैरे, कॅरेट पद आहे, बरेच कागपद वगैरे म्हणतात त्याला, ते बरेच आहे. आपण एखादा राहिले असेल बघा, शिवाजी महाराज वॉज बॉर्न ऍट द फोर्ट ऑफ शिवनेरी और ऑन द फोर्ट ऑफ शिवनेरी. फोर्ट शब्द राहिला असेल तर ते आपण असं दाखवतो बघा, आणि त्या ठिकाणी तो शब्द लिहायचा. तर असा बराचसा विरामचिन्हांचा वापर केला जातो. आणखी सगळ्यात महत्वाचं काय विरामचिन्हामध्ये, कॅपिटल लेटर्स किंवा कॅपिटल लेटर्स. आता कॅपिटल लेटर्स कुठले असतात, प्रॉपर नाउन असेल तर, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर ते नेहमी काय लिहायचं, कॅपिटल मध्ये लिहायचं. प्रॉपर नाउन म्हणजे काय हो, विशेष नामे, प्रॉपर नाउन्स. आता प्रॉपर नाउन काय असेल बाबा, राहुल असेल किंवा सातारा असेल, हे जे प्रॉपर नाव आहे, सातारा एका सिटीचं नाव आहे, राहुल एका मुलाचं नाव आहे, माउंट एव्हरेस्ट असेल, हे आपण नेहमी काय करायचे, कॅपिटल लिहायचे. आणखीन वाक्याचं पहिलं अक्षर, वाक्याचं इंग्रजी वाक्याचं पहिलं अक्षर नेहमी कसं असतं, कॅपिटल असतं. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो, द अर्थ इज राऊंड. बघा, वाक्याच्या सुरुवातीचा कुठला शब्द आपण लिहिला, कॅपिटल काढला, टी काढला. आणि सगळ्यात महत्वाचा आय हा शब्द नेहमी काय लिहायचा, आपण कॅपिटल लिहायचा. आय असेल किंवा गॉडच्या संबंधित काय असेल, गॉड ऑल माहिती असेल, हा शब्द आपण नेहमी कॅपिटल लिहितो. गॉड असेल, जीओडी, काय शब्द आपण नेहमी कॅपिटल लिहितो. तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटते हा टॉपिक तुम्हाला सगळ्या पद्धतीने समजला असेल. तुम्हाला सुरुवातीलाच मी याच्यावरती कसं प्रश्न असतात तो पार्ट मी दिला होता. असा जर तुम्ही सराव केला तर हा पार्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. मला वाटतं हा भाग तुम्हाला समजायला काय हरकत नाही, पण अशा भागावर तुम्हाला सारखा सराव करायला पाहिजे. वी नो दॅट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्य हा काय होत असतो, परिपूर्ण होत असतो. तर मला वाटतं हा पार्ट सगळ्यांना समजला असेल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबायला काय हरकत नाही.